यश 11 पालिवली आणि त्यांच्या विरोधात जरीमरी अलीमगर भी या वर्षामध्ये चांगल्या फॉर्मात असलेला संघ तुम्ही पाहतायत. सातत्याने आतापर्यंत बऱ्याचशा स्पर्धांमध्ये चांगला खेळ त्यांचा राहिला आणि 2 फायनल देखील या वर्षामध्ये जिंकल्यात त्या जरीमरी अलीमगर भी न. कॅप्टन वेदेशनं सांगितलं होतं की या क्रीडांगणावरती देखील आम्ही फायनल खेळलेलो आहोत, आमचं चांगलं प्रदर्शन राहिलंय. बघूया आता इथून तो प्रदर्शन पुन्हा ते सातत्य टिकवलं जाणार का. म्हणजे निकलेश बजागे सर आणि राजेंद्र पाटील सर्वांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतायत. हॅलो हॅलो चेक. चला सामना सुरू करायचा. दोन्ही टीमला आता विनंती करतो. षटक क्रमांक पहिलं रोहित सांबरे घेऊन मार्गस्थ होतोय. यश 11 पालिवल्याने देखील एक स्पर्धा या वर्षामध्ये जिंकली आहे. मालोडीची स्पर्धा सोनिका माता मालोडीचं चषक त्यांनी जिंकलं होतं आणि हो यावेळेला पुन्हा एकदा परफेक्ट खोलात हा चेंडू आपल्याला बघायला मिळतो. ऑनसाइडला ड्राईव्ह करत असताना पहिला चेंडू अगदी यॉर्कर लेन तुम्हाला बघायला मिळाला आणि एका धावेने ऑफ द मार्क होत असताना बॅटर वेदेश पाटील. स्पर्धेचा पहिला दिवस मित्रांनो. जय बजरंग भिनारचा आपण विचार केला. सन्मान्य माजी सरपंच विनोदजी हरेड यांच्या वतीनं तुम्ही ह्याच क्रीडांगणावर 2021 साली एक भव्य शो बघितला होता जो भिवंडीचं सिटी क्रिकेट ग्रामीण क्रिकेट दोन्ही फॉर्मॅटमध्ये ती स्पर्धा आपल्याला बघायला मिळाली होती. आणि या वर्षामध्ये पुन्हा जय बजरंग भिनारचे आयोजन हो लाऊडली अपील करण्यात आली आहे. हिमांशु पाटील स्ट्रायकिंग एंडला होता आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क झालाच नव्हता. पहिल्याच बॉलवर आक्रमण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपल्याला दिसून आला. रोहित सांबरेकडे चांगला वेग आहे आणि चांगल्या वेगानं गोलंदाजी करतोय. राऊंड द विकेट ट्राय केल्या मिड विकेटला. क्षेत्ररक्षक उपस्थित. सिंगलनं स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न. मागचा सामना तुम्ही बघितला. एक यशस्वी रन चेस सावंदे स्पोर्ट्स सावंदेच्या वतीनं आपल्याला बघायला मिळाला. जयदुर्गा सुरई हे संघ या वर्षामध्ये जबरदस्त फॉर्मात आहे आणि त्या संघाला मात्र या स्पर्धेतून पहिल्याच फेरीमध्ये पराभवाची धूळ चारली ती सावंदे स्पोर्ट्स सावंदेनं. हिमांशु पाटील रोहित समोर परफेक्ट फुल लेंथ ड्राईव्ह करण्यात आला. वाईड ऑफ ऑप्शन चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो आणि सातत्याने फुल लेंथ चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी रोहित सांबरेनं केलाय. चला नेक्स्ट मॅच जोगेश्वरी जुनांदुर्की आणि अलीमगर बी माफ करा अलीमगर भावेश. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहायचं. या पुढील तो सामना तुम्हाला बघायला मिळेल. सांबरे तयार. स्वीप करायचा होता डाऊन द लेग स्टंप. पंचाचा व्हाईट बॉलचा इशारा येतो. एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी जोडली जाईल. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलाय 5 आकड्यावरती. वेदेश पाटील आणि हिमांशु पाटील ही जोडी तुम्ही मैदानामध्ये पाहतायत. सातत्याने फील्ड प्लेसमेंटमध्ये बदल याचं कारण लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन तुम्हाला बघायला मिळते. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन असल्यानंतर या गोष्टी होत असतात. याही वेळेला बॅकलिफ्टला वर करू दिलं नाहीये. सटीक गोलंदाजी ॲक्युरसी आपल्याला गोलंदाजीमध्ये बघायला मिळते रोहित सांबरेकडनं. रोहित तसा एक यंगस्टर खेळाडू आहे, युवा खेळाडू आहे, परंतु त्याच्याकडे जो वेग आहे भन्नाट आहे. या वर्षामध्ये चांगला खेळ त्याच्या वतीनं राहिला. सिनियर क्रिकेटर संजय चौधरीला तुम्ही पाहताय. त्याचं विकेट किपर प्रशांतला तुम्ही पाहतायत. सिनियर खेळाडूंसह काही ज्युनियर क्रिकेटर देखील यश 11 पालिवलीचे तुम्हाला बघायला मिळतात. फुल लाईन फुल अँड स्ट्रेट. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर येतोय डॉट आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा केस संपन्न. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीमची टोटल 6 ऑन द बोर्ड नाव. विदाउट एनी लॉस 6 ऑन द बोर्ड.
6 धावा स्कोर कार्डवरती त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. जो स्टार्ट हवा होता, जी सुरुवात हवी होती, ती सुरुवात या ठिकाणी मिळाली नाही आहे. आज सुभाषजी धुमाळ सर अगदी बिझी शेड्यूल, काल सकाळपर्यंत जवळजवळ एकटा ट्रॉफी कव्हर केली आणि पुन्हा या भिनारच्या चषकामध्ये ते आपल्यासोबत जोडले गेले. इथे स्टार्ट जो हवा होता तो स्टार्ट मिळाला नाही आहे. चर्चा तीच करत होतो की पहिल्या मॅचमध्ये धावांचा पाठलाग यशस्वीरित्या झाला धुमाळ सर, त्याच्यामुळे इथून जे टार्गेट तुम्हाला द्यायचं आहे ते तुम्हाला मोठं टार्गेट द्यावं लागणार आहे. त्यावेळेला तुम्ही धावांचं संरक्षण करू शकता. आणि तसंही बॉलिंग अटॅक आता यश 11 पालिवलीकडे देखील जबरदस्त पाहायला मिळाला आहे. मला वाटतं गणेश संघामध्ये नाही आहे. गणेश देखील एक यस गणेश धावडे इन प्लेइंग 11, एक अर्धशतक देखील त्याच्या नावी राहिला या स्पर्धेमध्ये. सेकंड ओव्हर संदीप घोडविंदे बॉलिंग मार्कवर येतोय. क्षेत्र दक्षिणामध्ये बदल, शॉट थर्ड मॅन, शॉट फाईन लेग, बॅकवर्ड ऑफ द पॉइंट लेग फील्ड, मिड ऑफ इनसाइड द सर्कल, एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक, डीप मध्ये कव्हर पॉइंट, लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक सेट करण्यात आला. नेक्स्ट मॅच जोगेश्वरी जून आंदुरकी वर्सेस जरीमरी अलीमगड भावेशचा संघ तुम्हाला बघायला मिळेल. ओ हो खरा बॉल आणि पंचांचा भीमधो बॉलचा इशारा देखील आला. बॉलला पाठवलाय सर सीमा पार. वेदर्सच्या बॅटमधून येतोय षटकार. धावा मिळतील 7. वन प्लस 6 प्लस 1 इज इक्वल टू 7. 13 धावा धाव फलकावरती लागलेत आणि या पुढचा बॉल असेल फ्री हिट. हो पुन्हा फुल टॉस, ये भी जाएगी मैदान के बाहर. एक और छक्का लगाते हुए वेदर्श पाटील, सन ऑफ प्रल्हाद पाटील, हॉटमॅन आणि त्यांचा सुपुत्र सध्या हॉट खेळतोय. आणखी एक नो बॉल आलाय. पंचांचा इशारा. लागोपाठ 2 बीमर घोडविंदेने टाकले आणि आता मला वाटतं की त्याला गोलंदाजी करता येणार नाही या मॅच मध्ये. म्हणजे एकही बॉल त्याने टाकला नाही, 14 धावा देऊन गेला. पहिल्या ओव्हरमध्ये जो दबाव वाढवला होता सांबरेनं, तो दबाव आता पूर्णपणे कमी झाला जरीमरी अलीमगड बी संघावरचा. लागोपाठ 2 नो बॉल आणि धावसंख्या धावफलकावरती. एक्झॅक्ट सर बॉलिंग टाकणार आहे का? माजी सरपंच अरुण भोईर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी त्यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आदरणीय अरुणजी भोईर माजी सरपंच. बॉलर गोलंदाजी करणार आहे का? चेंज होणार आहे? कारण आपण आता बऱ्याचदा बघितलंय जो बीमर नो बॉल आहे त्याच्यावरती धुमासर बॉडी लाईन वरती येणारे जे बीमर असतात त्यावेळेला त्या गोलंदाजावर बंदी घातली जाते. आणि कदाचित जर बाहेर एखादा बीमर असेल, दोन्ही बीमर बाहेर असतील तर तो गोलंदाज गोलंदाजी करूही शकतो. परत की हे दोन्ही शरीरभेदी बीमर होते आणि त्याच्यामुळे आता गोलंदाजाला तेथे बंदी घातली आहे. धावसंख्या धावफलकावरती 20. 20 रन्स. धावफलकावरती आणि आता गणेश धावडे येतोय दुसऱ्या षटकामध्ये. ओव्हर द विकेट, लो फुल टॉस होता, ऑन साइडला टर्न केला बॉल, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतो आणि थोडासा फंबल आपल्याला होताना पाहिला क्षेत्ररक्षक आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. या एका धावेने स्कोर पुढे गेले धावफलकावरती 21. मोठ्या टोटलकडे आता वाटचाल. पहिल्या ओव्हरमध्ये सांबरेनं कमालीचा दबाव टाकला होता परंतु घोडविंदे आला आणि घोडविंदेनं पूर्णपणे जी केलेली मेहनत होती त्या मेहनतीवरती पाणी फेडलं. 2 बॉल टाकले तेही नो बॉल आणि दोन्ही चेंडूवर षटकार आला. म्हणजे फलंदाज जे ते दबावात जात होते तेथून दबावातून बाहेर काढलं या संघाला. आता यावेळेला हिमांशु स्लॉग इट, हवे ते चेंडू आणि चुकी होणार नाहीये. पकडलाय झेल, जबरदस्त झेल जयेशच्या माध्यमातून त्या ठिकाणी पकडला जातोय आणि याचबरोबर हिमांशु पाटील पहिला धक्का लागेल अलीमगड बी संघाला. ये पहला झटका लगता हुआ टीम अलीमगढ़ को. आज अलीमगढ़च्या दोन्ही टीम तुम्हाला खेळताना दिसतील. सध्या तुम्ही सामना
जरीमरी आलिमगड बी चा पाता येत, त्यानंतर जरीमरी आलिमगड ए संघही तुम्हाला खेळताना दिसेल. किंग ऑफ लाईव्ह टेलिकास्ट प्रिन्स मूवीज वरून ही स्पर्धा पाहतो आणि हार्ट ऑफ सिटी चॅलेंज क्रिकेट ग्राउंड जे त्या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय जय बजरंग भिनारच्या वतीनं. ग्रामीण क्रिकेटचा थरार आहे, ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम तुम्ही पाहतायत. वन 21वा पहिला धक्का लागला. कुमार गुंड असेल, आयुष असेल, त्यानंतर अंकल बोईर असेल, मेहनत त्यांची खूप राहिली या स्पर्धेसाठी. जय बजरंग चषकासाठी गणेश तावडे लेफ्टी बॅटर समोर आर्यन पाटील आले तिसऱ्या क्रमांकावर. आर्यन समोर यावेळेला पुनर्लेन बॉल होता, ड्राईव्ह करण्यात आला. स्क्वेअर ड्राईव्हचा फटका अगदी बरोबर पंचांच्या बाजूने क्षेत्ररक्षक उभा होता आणि त्याच्यावरती मिळाली एक रन. एका धाव्याने स्कोर पुढे गेला. 22 रन्स ऑन द बोर्ड नाव. 22वा या धावफलकावरती लागलेत. दुसरा सामना तुम्ही पाहता त्याच्या पहिल्या दिवसातील. आज उद्घाटनीय दिवस असल्या कारणाने थोडंसं उशिरानं आपण शेड्यूलला सुरुवात केली आणि सध्या प्रियांशी स्टुडिओमधून जरीमरी आलिमगड बीचे बॅटर्स रिलॅक्स पाहतोय आपण. याचं कारण ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. यावेळेला लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना 23 रन्स. दुसऱ्या षटकामध्ये आता गणेश तावडे इथून बॅक करून देतोय. जी चुकी झाली सुरुवातीला त्या चुकीतून आता बाहेर निघायचं. जरीमरी आलिमगड बीच्या विरुद्ध त्यांना दबावात टाकायचा आहे आणि तो प्रयत्न आता सध्याच्या घडीला धावडेनं केलाय. स्विच हिट लगावण्याचा प्रयत्न होता, इथे प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. आर्यननं प्रयत्न केला होता की शॉर्ट थर्ड मॅन, त्याच्यानंतर बॅकआउट ऑफ द पॉइंटचा फील्ड बरोबर 38 सर्कलमध्ये होता आणि त्याला बीट करून तिथे चौकार त्याला प्राप्त करायचं होतं. त्याचा प्रयत्न इंटेन्शन चांगला राहिला परंतु त्याला यश मिळालं नाही. शेवटचा बॉल आहे दुसऱ्या षटकामधील. दावडेनं चांगला पलटवार केला. एक परफेक्ट पॅकेज आहे यस 11 पालिवली संघासाठी. गणेश धावसंख्या धावफलकावरती 24. ओव्हर द विकेट सामना करेल वेदर्श. वेदर्शनं देखील रिव्हर्सचा प्रयत्न केला. धावबाची संधी असेल. हो संजय चौधरी त्याच्या समोर तिन्ही स्टंप दिसत होते परंतु पूर्णपणे ते स्टंप त्याला निशाणा साधता आले नाही, नेमता आले नाहीत आणि आज बरोबर पंचांचा लेग बायचा इशारा. दावडेने एक यशस्वी षटक टाकले, त्याला मिळाली एक सफलता आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. स्कोर कार्डवरती व्हेरी गुड कम बॅक फ्रॉम टीम यस 11 पालिवली. 25 रन्स ऑन द बोर्ड नाव आफ्टर फर्स्ट विकेट. यानंतर जोगेश्वरी सुनांदुर्की विरुद्ध जरीमरी आलिमगड. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे 4 षटकं जशी समाप्त होतील टॉस करण्यासाठी आपण नाणेफेकी कक्षामध्ये यायचा. तो आजच्या दिवसातील तिसरा सामना तुम्हाला बघायला मिळेल आणि हळूहळू आता प्रेक्षक स्टँड्समध्ये तुम्ही पाहतायत. आशा पाटील स्टँडमध्ये देखील प्रेक्षक वर्ग तुम्हाला बघायला मिळतोय. त्याचबरोबर बरीचशी मंडळी. तसंही चॅलेंज क्रीडांगण म्हटलं तर प्रत्येकी प्रेक्षकाला देखील अपेक्षा असतात की चांगल्या मॅचेस इथे व्हाव्या आणि आज भिनारकरांनी क्रीडा रसिकांसाठी हा नक्कीच मी म्हणेल मोठा सोहळा आयोजित केला आहे क्रिकेटर्ससाठी आणि क्रीडा रसिकांसाठी देखील. ड्रिंक्स इंटरव्हल 2 षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानामध्ये पाहतोय आणि इथून जरूर थोडासा प्लॅनिंग देखील केला जाणार आहेत की इथून कोणत्या पद्धतीने खेळ करावा. कारण बऱ्याचशा टीम्सला आपण बघितले ना की ज्युनियर खेळाडू घेऊन येतात परंतु त्या ज्युनियर खेळाडूंनी सिनियर खेळाडूंना घाम फोडलाय आणि त्यांची जी शांतता मैदानामध्ये दिसते ना ती वादळापूर्वीची शांतता मैदानात दिसते. वेदर्शनं आज सुरुवात चांगली केली परंतु वेदर्श ते सातत्य पुढे टिकवणार का, कारण जबाबदारी त्याच्यावरती मोठी असेल. हिमांशू पाटील लवकर बाद झाला आणि त्याच्यानंतर आता येणाऱ्या 3ऱ्या क्रमांकावरती आर्यनवरती देखील रिस्पॉन्सिबिलिटी वाढली आहे आणि त्या रिस्पॉन्सिबिलिटीनं त्यांना खेळ करावाही लागणार आहे. जबाबदारी ही त्यांनाच मिळते. देव ही जबाबदारी त्यांच्यावरच येते की त्यांच्याकडे ती क्षमता असते. दैनंदिन जीवन जगत असताना किंवा क्रिकेट खेळत असताना आता माहिती आहे की तुमच्याकडे ती क्षमता आहे म्हणून कर्णधाराने तुमच्यावर जबाबदारी दिली. ऑन साइडला फटका फसला, पुल करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगचा फिल्डर झेल ड्रॉप झालाय.
सहज सोपा झेल होता. वेदश पाटीलला जीवन दान मिळते आणि 2 धावा या दरम्यान पूर्ण केल्या जातात. या चुका तुम्ही कराल तर क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला पुढे टिकून राहणं भरपूर कठीण होणार आहे. कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला तिन्ही विभागांमध्ये, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये ज्या वेळेला तुम्ही चांगलं खेळाल ना, त्याच वेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये जिंकाल, चॅम्पियन बनाल. परंतु आज कुठेतरी आता क्षेत्ररक्षकांमध्ये चुका पाहायला मिळाल्या. या अगोदर तुम्ही विकेट किपर संजयला पाहिलं होतं, जे ते धावपात पूर्णपणे त्यांना मिस केला आणि तदनंतर आता एक सहज सोपा झेल होता. गोडविंदे, संदीप गोडविंदेच्या माध्यमातून तोही ड्रॉप करण्यात आला. म्हणून आता चर्चा आपण करत होतो की तिन्ही विभागांमध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. थोडासा खाली राहणारा बॉल ऑफसाईडच्या बाहेर आणि पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा उदय जाधव आला गोलंदाजी करण्यासाठी. उदय जाधव एक्साच्या मदतीने धाव खर्च करत असताना धावफलक आता जाऊन पोहोचलाय सध्याच्या घडीला 28 आकड्यावरती. 28 रन्स ऑन द बोर्ड नाव. 28वा स्कोर कार्ड वरती लागल्यात. वेदश एका बाजूने चांगला खेळतोय, त्याला मिळालेला जीवनदान, त्याचा फायदा उचलणार का? लोबो फुल टॉस, कडक शॉट, बेधडक शॉट, पॅडल स्वीप आणि बॉल सर स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय सिक्सर. हे खेळ क्रिकेटचं मित्रांनो, छोट्या छोट्या चुका तुम्हाला नंतर त्या चुकांचा पश्चाताप होतो. आता जरूर इथून उदयला देखील कळालं असेल की वेदर्शची विकेट जी आपण संधी निर्माण केली होती, त्या संधीचं सोनं करता आलं नाही आणि तोच वेदर्श आता घातकी ठरलाय आणि आपल्या संघाच्या विरोधात चांगला खेळ त्यानं केला. दुसरा धावेचा प्रयत्न, इथे एक्झॅक्ट काय घडले पाहूया. आता धावपाची संधी आहे का त्या ठिकाणी? एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेने स्कोर पुढे सरकत असताना धावफलक आता 35 आकड्यावरती. 35 रन्स ऑन द बोर्ड नाव. आणि इथून आता तिसऱ्या षटकामध्ये जी फलंदाजी होणं गरजेची होती ती फलंदाजी आपल्याला बघायला मिळालेली आहे. चांगल्या एव्हरेजनं धावा जोडल्या जातात. 12 ते 15 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडण्याचा प्रयत्न राहिलाय आणि या मैदानावर विशिष्ट धावांचा पाठलाग आता पहिल्या सामन्यामध्ये तुम्ही पाहिला की थोडंसं सोपा वाटला. ज्या पद्धतीने रन चेस करण्यात आल्या सावंदे स्पोर्ट्स सावंदेनं आणि जरीमध्ये अलिमगड बीच्या फलंदाजांनी तोच तर विचार ध्यानात ठेवलाय की इथून धावांचा पाठलाग चांगल्या पद्धतीने होतो, आपल्याला चांगल्या रन्स बनवाव्या लागतील आणि तो प्रयत्न आता सध्याच्या घडीला पहिल्याच इनिंग मध्ये आपल्याला बघायला मिळाला. उदय जाधव राऊंड द विकेट. आर्यन समोर ऑफ साइडला पूल केलाय, पूल अँड पॉवरफुल आउट ऑफ द पार्क येतोय मॅक्सिमम सिक्सर. दरम्यान अविनाश शेळके यांचं देखील या ठिकाणी शुभागमन. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि सिक्सरच्या साहाय्यानं स्कोर वेगाने पुढे गेलेला आहे. 41 41 रन्स ऑन द बोर्ड नाव. मोठ्या टोटल कडे वाटचाल. चला जरीमरी अलिमगड आणि जोगेश्वरी झोन आंदुर्गी दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय की टॉस करण्यासाठी आपण या पुढील सामना तुम्हाला बघायला मिळेल. राऊंड द विकेट. खुला टाकला बॉल, ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द विकेट कीपर, फुल अँड स्ट्रेट येतोय डॉट बॉल. वेरी गुड कम बैक फ्रॉम उदय जाधव. बढ़िया वापसी करते हुए अपनी गेंदबाजी पर उदय जाधव. आखिरी गेंद इस ओवर की, हालांकि इस ओवर में 2 छक्के एक वेदश पाटिल और एक आर्यन पाटिल के बल्ले से हमें देखने मिला. इस बार अच्छा फोर्स करते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन पर जयेश वहां पर मौजूद. अच्छा कैच पकड़ा था जयेश ने पहले ओवर में. 1 ही रन और 1 रन की मदद से अब 3 ओवर का खेल यहां से पूरा होता हुआ. 3 ओवर की समाप्ति के बाद 42 रन प्रति ओवर, 14 रन यहां से जोड़ते हुए बल्लेबाज जरीमरी अलीमगढ़ बी के. अच्छी शुरुआत में कहूंगा यहां से, हालांकि प्रति ओवर 14 रन बनाए. और इसी गति से अगर रन बनाते तो फिर प्रोजेक्टेड स्कोर कहीं ना कहीं लगभग 55 to 60 की तरफ. आखिरी ओवर कल्पेश बदफ गेंदबाजी पर और मेरे साथ अक्षय बदफ एज ए स्कोरर,
जो कि अल्पेश गायकवाड़ के रिप्लेसमेंट, हालांकि अच्छे स्कोरर है, पालीवली टीम से खेलते भी है। 42 रन, 42 रन्स 3 ओवर की समाप्ति के बाद। अभी आखिरी कॉल मेरे ख्याल से आलिमगढ़ के कप्तान वहां पर मौजूद है, जुनान दुर्गी के कप्तान, ये लास्ट ऑफिशियल कॉल रहेगा, आपको टॉस के लिए आना है। चलिए अंपायर खेल की शुरुआत करनी है आपको। आखिरी ओवर में गेंदबाज कल्पेश बरफ गेंदबाजी पर सामना करेंगे बल्लेबाज आर्यन पाटिल। आर्यन पाटिल के बल्ले से अच्छे रन आते हुए अभी भी एक छक्का तो उन्होंने लगाया 10 रनों पर 5 गेंदों का सामना करते हुए 10 रन अपने पारी में, 8 रन बनाए अपने पारी में आर्यन पाटिल ने। कल्पेश बरफ बाय से ओ द विकेट, इस बार अपील और फिंगर गोज अप। पहली गेंद पर सफलता दिलाते हुए अपने टीम को, बढ़िया गेंद थी, फुल एंड स्ट्रेट। बल्ले का बाहरी किनारा लेकर यह गेंद विकेट कीपर के मेरे ख्याल से अंदरूनी सिरा लेकर यह गेंद गई थी। आइए देखते रिप्ले में जिस तरह से विकेट छटकाई वहां पर कल्पेश बरफ ने। सफल होकर खेलना चाहते थे, 42 रन। दूसरी ये विकेट यहाँ पर अच्छी साझेदारी ये दोनों भी बल्लेबाजों के बीच में हमें देखने मिली थी। पहले हिमांशु पाटिल और वेदश पाटिल, इन दोनों में अच्छी साझेदारी हमें देखने मिली थी। चेतन पाटिल ने बल्लेबाज छोड़ दिया इस गेंद को, हालांकि बल्लेबाज मिस जज करते हुए वहां पर उनको कहीं ना कहीं लगा था कि ये गेंद ज्यादा बाहर है, लेकिन डॉट गेंद आती हुई इसके साथ ही अच्छी वापसी, अच्छा कमबैक करते हुए गेंदबाज कल्पेश बरफ। आखिरी ओवर इस पारी की कहीं ना कहीं यहां से बैक करना होगा। जिस तरह से पिछले मुकाबले में सामंदी की गेंदबाज हर्षल ने कमबैक किया था, इस बार जड़ में रखी हुई गेंद हेलीकॉप्टर खदेड़ कर निकालना चाहते थे, लेकिन वहां पर मिड विकेट क्लियर नहीं कर पाए। अच्छी कैच। चलिए दर्शक, अब मैदान के बाहर से आपको जाना है। ये फुल लाइन गेंद थी, ये अच्छा कैच पकड़ते हुए खुद कप्तान दीपेश वहां पर मौजूद थे और अब अच्छी वापसी कल्पेश बरफ के द्वारा। कहीं ना कहीं यहाँ पर गेम प्लान गलत साबित होता हुआ, जिस तरह से वेदश पाटिल आखिरी गेंद पर उदय के सामने जो सिंगल मिली थी वो कहीं ना कहीं सिंगल लेना जरूरी था, ये भी अब सोचते हुए वेदश पाटिल। लेकिन हर एक रन जरूरी होता है क्रिकेट के खेल में, लेकिन आखिरी ओवर में वेदश अभी 3 गेंदे इस पारी में शेष, अभी भी नॉन स्ट्राइकिंग एंड पर और 3 छक्के अब तक लगाए 26 रनों पर कुल मिलाकर खेलते हुए। ये सोच रखनी होगी बल्लेबाजों को कहीं ना कहीं वेदश पाटिल को अब स्ट्राइकिंग एंड पर लाना। मालोडी ट्रॉफी जो जीती थी पालीवली ने, वहां पर बेस्ट बॉलर का खिताब जीता था कल्पेश बरफ ने, और क्या गेंदबाजी। एक और अच्छी गेंद फ्लिक करते हुए जड़ में रखी हुई गेंद स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर आती हुई, फील्डर वहां पर मौजूद है और एक ही सिंगल, 1 रन के साथ अब स्ट्राइक रोटेट हुआ। यही चर्चा हम कर रहे थे अक्षय कि कहीं ना कहीं वेदश पाटिल को स्ट्राइकिंग एंड पर लाना जरूरी है। जिस तरह से बल्लेबाजी उन्होंने की है, अच्छा टाइमिंग उनके बल्लेबाजी में हमें देखने मिला। क्या आखिरी 2 गेंदों में एक हाथ बड़ा स्ट्रोक लगाएंगे इस बार? ओ ये फुल टॉस गेंद थी, पूरी तरह से बीट। आइए देखते हैं क्या कुछ हुआ है वहां पर। अंपायर का लेग बाइज का इशारा था, हुआ ज्यादा से ज्यादा स्क्वायर बाउंड्री पर टारगेट करना चाहते थे। और धुमाल सर, हमने काफी मर्तबा देखा है जब जब चैलेंज ग्राउंड पर जो बल्लेबाज आते हैं अच्छे रन बनाते हो स्क्वायर बाउंड्रीज, यानी कि पॉइंट हो या फिर स्क्वायर लेग हो, बिहाइंड स्क्वायर हो, क्योंकि बाउंड्रीज डायमेंशन का अगर जिक्र करें तो फिर ये बाउंड्री लाइन कहीं ना कहीं छोटी। ओ ये आखिरी गेंद, यहां पर फुल टॉस कहा छोड़ने वाले हैं बल्लेबाज कौशल पाटिल। आखिरी गेंद पर सिक्सर और इसके साथ ही 50 का आंकड़ा छूती हुई टीम जरीम आलिमगढ़ भी और 51 रनों की चुनौती इस मुकाबले को जीतने के लिए। आइए चलते हैं अगला मुकाबला, एक और बड़ा मुकाबला टीम जुनांदुर की और बनाम जरीम आलिमगढ़। अरुण भोईर साहेब माजी सरपंच आणि त्यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत।
जय बजरंग भिनार आयोजित जय बजरंग चषक भिनार 25-26 हे टॉस बॉक्स आपण बघतोय आणि टॉस बॉक्समधून टॉस केला जाईल. योगेश्वरी दुर्गे विपक्ष आपण सामना पाहणार आहोत जरीमरी अलिमगर या दोन संघामध्ये. एक अलिमगर संघ सध्या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि दुसरा अलिमगर संघ देखील आता मात्र पुढील सामन्यामध्ये आपल्याला खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळेल. साहेबांची शुभ हस्ते आपण टॉस इथे करणार आहोत. माजी सरपंच अरुण भोईर साहेब, हेड आणि टेल ह्या नाण्याचे दोन बाजू आहेत आणि अरुण भोईर साहेबांच्या शुभ हस्ते हा टॉस इथे आपण करत आहोत. जरीमरी अलिमगर संघाने एक कॉल करेल. टेल कॉल आहे आणि टेलर चालले आहेत. अलिमगर संघाने की नाही टॉस जिंकले आहे. साहेबांना विनंती आपण व्यापड्याची सोडवायची आहे. अलिमगर संघाने का टॉस आपण जिंकलेला आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केले आहे जय बजरंग स्पोर्ट्स भिनार आयोजित जय बजरंग चषकाचं आणि हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर कसं वाटतंय? खूप छान आहे आयोजन, खेळायला मजा येईल. खेळायला मजा येईल. केच या अगोदर चॅलेंज ग्राउंडवर तू खेळला आहेस का? नाही, फर्स्ट टाइम आहे. फर्स्ट टाइम आणि तुला आता मात्र इथे खेळण्याची संधी मिळणार आहे. ॲज अ कॅप्टन तू आहेस. टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असेल? शतरक्षण स्वीकारलेलं आहे. समोरील संघाला निर्धारित 4 षटकांमध्ये किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न कराल? 40च्या आत. 40च्या आत. आपल्या संघाला अधिक शुभेच्छा. कृणाला टॉस आपण गमवले आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंडवर आपण पाहतोय. प्रत्येक क्रिकेटरचं खरं तर स्वप्न या ग्राउंडवर खेळण्याचं असतं. तू या अगोदर या ग्राउंडवर खेळला आहेस का? हो, खेळलो आहे. खूप सामने खेळलेलो आहे. आणि पुन्हा एकदा आपल्याला खेळायला मिळणार आहे. टॉस आपण गमवलं. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. सर्वप्रथम हे जे आयोजन केलं आयोजनाचे काय म्हणशील? आयोजन खूपच सुंदर आहे आणि खेळायला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. टॉस तू गमवलं, प्रथम फलंदाजी करायची. टॉस तू जर जिंकला असता तुझा निर्णय का असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. आता फलंदाजी आली ना. फलंदाजी करायची आहे आणि आता मात्र प्लॅन बीचा आता आपल्याला वापर करायला लागतो. प्लॅन बीचा वापर करताना बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना काही टार्गेट आपल्या डोक्यामध्ये असेल जेव्हा फार स्कोरपर्यंत आपला पोहोचण्याचा प्रयत्न असेल. टार्गेट तर नाही सेट केलेला. जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू आणि स्कोर डिफेंड करण्याचा प्रयत्न करू. आपल्या संघाला ते आदेश टॉस खाली गेले. जरीमरी अलिमगर संघाच्या संघाने टॉस जिंकलेला आहे. प्रथम शतरक्षण स्वीकारलेलं आहे. तर ओले आपण सामन्याकडे आजच्या दिवसामधील दुसरा सामना सध्या आपण पाहतोय. आपण पाहत आहोत जय बजरंग स्पोर्ट्स भिनार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम जय बजरंग चषक 25-26 हे दिमागदार आयोजन. आज पहिल्या सामन्यामध्ये या सावंदे स्पोर्ट्स सावंदे संघाने विजयाची बोहणी केली होती. उद्घाटन सामन्यामध्ये जयदुर्गा सूर्य संघाला पराभूत करून आणि सध्या दुसरा सामना आपण पाहतोय या जरीमरी अलिमगर बी विपक्ष S11 पालिवली या दोन संघामध्ये. S11 पालिवली संघाने यंदाच्या अंगामध्ये सोनिकामता मालोडे आयोजित चषकावर नाव कोरलं होतं. अंतिम सामन्यामध्ये या आडी या 0 गावदे ओली संघाला पराभूत केलं होतं. S11 पालिवली संघासमोर लक्ष ठेवले गेले ते 51 धावांचं करणं. पहिल्या इनिंगचा जर विचार करता पहिल्या डावामध्ये 50 धावा जरीमरी अलिमगर बी संघाने आपल्या धावपळीवर जोडल्या आहेत आणि 51 धावांचं टार्गेट आता मात्र इथे S11 पालिवली संघासमोर पाहायला मिळतोय. जरीमरी अलिमगर भावेश पाटील आपण संपर्क साधायचा. तसेच जोगेश्वर जुनादुर्गी कृणाल पाटील आपण देखील संपर्क साधायचा आहे. दोन्ही संघाने आपण तोडा करा, लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. अर्जंट कमिटी मेंबरशी आपण संपर्क साधायचा आहे. तो ओपनर ऑन मिडल आपण बघतोय गणेश धावडे ज्याच्या नावे अर्धशतक देखील यंदाच्या कामामध्ये पाहायला मिळाले. त्याच्या समेत कल्पेश बरफ. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आर्यन पाटील वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक घेऊन आलेले आहे जरीमरी अलिमगर बी संघाकडून. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू
पहिला चेंडू इथे मात्र आपण बघूया मिडविकेट रिझल्टमध्ये खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय बँड विकेट एक्स्ट्रॅक्शनच्या मागे. दरम्यान एक धाव फलंदाज पूर्ण करतात. खरं तर मिडल ऑफ द बॅट हा चेंडू गणेश धावडे याला घेता आलेला नाही आणि या धावडे आपण बघितलं तर चेंडू खेळल्यानंतर धावत देखील सोडला होता. एक धाव त्यांनी कंप्लीट केलेली आहे. गणेश धावडे ऑफ द मार्क. यशवंत पालुल संघाचा अकाउंट ओपन होतं या सिंगलने. आर्यन पाटील यावेळी सामनाकर फलंदाज कल्पेश बरफ. आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतोय. झरेवरी अलिमगड बी पक्ष एस11 पालिवली या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज आर्यन पाटील. राऊंड विकेट इथे मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी, जागेवरून खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कचा अभाव आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या मोबाईल में नेटवर्क व क्रिकेट में फुटवर्क जरूर आहे, मात्र अजिबातच फुटवर्क पाहायला मिळत नाही. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता इथे फलंदाज कल्पेश बरफ याचा. 51चं टार्गेट आपण बघतोय. 51 टार्गेट आणि 51 लक्षाचा पाठलाग इथून केला जातोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका चेंडू मध्ये क्षेत्ररक्षक दोन्ही चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. या सेफ लँडिंग होते चेंडूच्या आणि परिणाम स्वरूप वेळ होता फलंदाजाकडे. एक धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट करण्याचा. कल्पेश बरफ देखील आपलं स्वतःचं अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या सोडून पाहायला मिळते ते 2 धावा. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अक्षय बरफ. तर खरं तर पालुली संघाचे ते देखील खेळाडू आहेत, मात्र थोडंसं इंजर्ड असल्यामुळे ते आमच्या कॉम्बॉक्समध्ये सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आहेत. हो 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 यावेळी मात्र चेंडूला फिरकावून दिले सीमा पार. 6 धावांसाठी षटकार. गणेश धावडे या नक्कीच आपण पाहतोय याच्या बॅट बद्दल षटकाराने संघाच्या धावसंख्येला येतो आकार. धावसंख्या 6 ने वेगाने पोहोचते ती 8 वर. पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिलं षटक प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळते. स्विच हिट, मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये आणि विकेटचा पतन. हा फटका खेळण्याची गरज होती का, कारण सरळ बॅटने धावा येत होत्या. गणेश धावडे मात्र विनाशकाली विपरीत बुद्धी आपण बघूया. विपरीत बुद्धी त्याला सुचल्या आणि परिणाम स्वरूप पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न तू बाद होऊन बॅलमध्ये परतताना. दरम्यान सुपला बॉईज भिनार ग्रुपचं देखील जबरदस्त चषकामध्ये आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. 31 डिसेंबर हा दिवस सुपला ग्रुप भिनारच्या नावे राहिला होता, कारण हा ग्रुप 31 डिसेंबरला झोपला नव्हता. अगदी 1 जानेवारीच्या दुपारपर्यंत नक्कीच त्यांचा ढिंगाणा सुरू होता. त्या ग्रुपचं आगमन देखील या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. त्या ग्रुपचे ॲक्टिव्ह सदस्य आहेत. या सर्व सदस्यांचं देखील जयप्रसंग भिनार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. नील भोईर या ग्रुपचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष आपण पाहतोय अविनाश शेलके. क्या बात आहे. नील भोईर अध्यक्ष आहेत, मात्र अविनाश शेलके उपाध्यक्ष आहेत. बॉलिंग ट्रॅकवर अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटील ज्याने यंदा जगामध्ये एक विक्रम प्रस्थापित केलेला आहे. मानकुली मैदानावर अवघ्या 3 मिनिटांमध्ये त्याने आपलं षटक पूर्ण केलं होतं आणि तोच हिमांशू पाटील अलिमगड एक्सप्रेस सध्या बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळतोय. हॅट्रिकसाठी अविनाश शेलके यांच्याकडून अलिमगड एक्सप्रेस हिमांशू पाटीलसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. हिमांशू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. यामध्ये हिमांशू पाटीलचं भव्य स्वागत करण्याचा प्रयत्न. शतक्षी चेंडू खाली हिमांशू पाटील विकेटचा खुराक प्राप्त करताना अविनाश शेलके यांच्याकडून घोषणा केली गेली विकेट हॅट्रिकसाठी आणि तो आवाज मला वाटतं हिमांशू पाटील याच्या कानापर्यंत पोहोचलेला आहे. पहिलाच विकेट त्यांनी प्राप्त केली आपल्या पहिल्या चेंडूवर. मी मगाशीच उल्लेख केला होता हिमांशू पाटील असं एक गोलंदाज आहे ज्या गोलंदाजाने इंडियाच्या अंगामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये एक विक्रम प्रस्थापित केला. मानकुली मैदानावर अवघ्या आपण बघितलं तर 3 मिनिटांमध्ये त्याने आपलं षटक पूर्ण केलं होतं
आणि जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा विक्रम रवींद्र जडेजाच्या नावे कटक इथे जी वन डे खेळली गेली होती इंग्लंड विरुद्ध, त्या वन डेमध्ये रवींद्र जडेजाने अवघ्या 73 सेकंदमध्ये आपलं षटक पूर्ण केलं होतं. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विक्रम आपल्याला पाहायला मिळते कमी वेळात षटक पूर्ण करण्याचा. हिमांशू पाटील विकेटचं खुराक प्राप्त करताना आणि विकेट हॅट्रिकसाठी अविनाश शेळके यांच्याकडून 555 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. 55 रुपयांची वाढ देखील अविनाश शेळके यांनी केलेली आहे. 17 चेंडूमध्ये इथून अजूनही 43 धावांची येऊ शकतात. नवीन बॅटर आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय या संजय चौधरी, जे या संघाचे ऑनर आहेत, ज्यांच्या मुलाच्या नावाने हा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. इथे फान केलेल्या चेंडूला फान क्रीजमध्ये मिसफील्ड, एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते 9 वर. आव्हान पालोली संघासमोर पाहायला मिळते 51 धावांचा. आपण सामनामध्ये जरमरी अलेमगर बी विपक्ष A11 पालिवली या दोन संघामध्ये. आउट ऑफ भिवंडी चांगली कामगिरी हिमांशू पाटील याची राहिलेली आहे. एक आकर्षक बाईक देखील त्याच्या नावे राहिलेली आहे. दरम्यान जगनेशजी भोईर यांचं इथे आगमन झालेलं आणि त्यांचं देखील जयबजरंग चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. खडे खडे करण्याचा प्रयत्न ॲक्रॉस द लाईन आपण बघतो. आडव्या बॅटने मात्र चिवण्याने बॅटमध्ये या कुठल्या प्रकारचं पण करायचं खरं का तर आपण बघितलं तर या सामन्यामध्ये रिव्ह्यू नसणार आहे. पुढच्या सामन्यापासून आपण इट्स फेअर डिलिव्हरी आपण पाहतोय. खेळ सुरू करायचा आहे. स्कोर इज कॉन्स्टंट आपण पाहतोय. या 9 रन्स लॉस फॉर 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकात तर गोलंदाज हिमांशू पाटील अलेमगर एक्सप्रेस बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळते. तर त्याचा सामना करेल फलंदाज दीपक चौधरी. यावेळी मात्र मजबूत देहष्टी आणि मजबूत फटका चेंडूला फेकून दिलेला मिडुकाच्यावरून सीमा पार 7 धावांसाठी षटकार. इंटू द आर्क आणि आउट ऑफ द पार्क हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी आर्कमध्ये चेंडू होता आणि त्याला पाठवलेला आहे पार्किंग प्लॉटमध्ये. धावसंख्या 6 ने पोहोचते ते 15 वर. आव्हान 51 धावांचा दुसरं षटक मार्गस्थ आहे. सध्या स्कोरच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अक्षय बर्फ आणि तो देखील आपण पाहतोय की अगदी डोक्यावर बर्फ ठेवून स्कोरिंग करताना. हिमांशू पाटील लेफ्ट हँड गोलंदाजी करताना इथे वापसी करतोय. या एक्सप्रेस डिलिव्हर आपण बघतो अगदी वेगावर सॉर होताना हिमांशू पाटीलला तिकट प्रत्युत्तर या निर्धाव चेंडून देताना. धावसंख्या स्थिर धावपल्यावर 15 धावा. आपण सामना पाहतोय अलिमगर बी विपक्ष पालिवली या दोन संघामध्ये. लक्ष 51 धावांचं सध्या धावपल्यावर 15 धावा. 2 फलंदाज बाद झाले. दुसरं षटक मार्गस्थ आहे. यावेळी पुन्हा एकदा चेंडूला फिरकून दिलेला आहे फटक्यामध्ये वजन आणि यावेळी धावा मिळतील पूर्णच्या पूर्ण अर्धा डझन. दोन षटकांची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती झालेली 21 आणि येणाऱ्या 12 चेंडूचा खेळ शेष आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अक्षय बर्फ सांगतात की यशवंत पालोली संघाला इथून अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे 15ची सरासरी प्रति षटकामध्ये धावा कुठून काढाव्या लागतील यशवंत पालोली संघाला. जोगेश्वरी जून नागरिक संघनायक तसेच जरीमेरी अलिमगर संघनायक आपण त्वरित सामना सुरू होण्या अगोदर संपर्क साधायचा आहे. आपली जी ऑफिशियल नोंद आहे ते आपण ऑफिशियल नोंद करायची आहे आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो आज 6 जानेवारी आणि आजच्या दिवसाचं विचारलं तर आजच्या दिवशी 2004 मध्ये स्टीव्ह टीम इंडिया विरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी उतरला होता. आजच्या दिवसाचं विचारलं तर आज 2014 मध्ये वेस्ट इंडियाच्या डेव्हिन स्मिथ यांनी दक्षिण आफ्रिका विरुद्ध कसोटी पदार्पणात शतक ठोकण्याचा विक्रम केला होता आणि आजच्या दिवशी 2006 मध्ये
रिकी फॉन्टिंगने आपला 100व्या कसोटीत दक्षिण विरुद्ध शतक टोकून दोन्ही डावात शतक रोखण्याचा वर रेकॉर्ड केला आणि असा रेकॉर्ड करणारा तो आपण बघितला तर एकमेव फलंदाज ठरलेला आहे. आजच्या दिवशी 2007 मध्ये वन डे क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या श्रीलंकेविरुद्ध तब्बल 6 फलंदाज हे 5ची चोपाने बाद झाले होते. हा देखील विक्रम आपल्याला आजच्या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाहायला मिळाला होता. वळू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 30 धावांची इथून अजून येऊ शकता. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे स्कोर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होते. एक धाव फलंदाज पूर्ण करतात आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल. 29 धावांची इथून अजून येऊ शकता. 11 चेंडूचा खेळ शेष आहे. यशवंत पालवली संघ आपण पाहतोय 51 लक्षाचा पाठलाग करताना. जयप्रसंग क्रिकेट क्लब भिनार आयोजित ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम हार्ट ऑफ सिटी 40 ग्राउंडवर आपण पाहतोय. जयप्रसंग चषक भिनार 25-26 या स्पर्धेमध्ये या दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत आहे. मोनिश पाटील यावेळी या चेंडू ट्रॅव्हल होतोय. या मिड क्रिझरमध्ये एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. इलेव्हेशन प्राप्त करता आलं नाही फलंदाजाला आपण बघतोय. इथे देखील एक धावसंख्या 23 या लॉस फॉर द 2 विकेट. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 10 चेंडूमध्ये इथून अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. यावेळी आपण पाहतोय खरं तर थोडासा फुलटच चेंडू होता. या चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंट किंवा कव्हर एक्स्ट्रा रिझनला फलंदाज खेळू शकला असता. मात्र इथे अंदाज बांधता आलेला नाही. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. विकेट टू विकेट हा चेंडू अगदी ब्लॉकहोलमधले चेंडू हाताला गेला होता. एक सिंगल रनचा फलंदाज पूर्ण करता. या षटकामध्ये आपण पाहतोय सिंगलला धावफलक घालता ठेवलेला आहे. मोठे फटकण्याचं स्वातंत्र्य इथे मात्र या षटकामध्ये दिलेलं नाही. पालोली संघाच्या फलंदाजांना गोलंदाज मोनिश पाटील याने. धावसंख्या 24. थोड्याच वेळात मित्रांनो या क्रीडा नगरीमध्ये या चषकामध्ये निलेश गुरव साहेबांचं आगमन होणार आहे. इथे पंचांचा 9 बॉलचा इशारा होतोय. अजून निलेश गुरव साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. त्यांचं आगमन या क्रीडा नगरीमध्ये या जयबजरंग भिनार चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोनिश पाटील बॉलिंग ट्रॅकवर. स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझममधून चेंडू निघून जातो. गोळीच्या वेगाने सीमा पार. गोळीगत चौकार. या षटकामध्ये हा शेवटचा चेंडू. संघाची धावसंख्या 29 आपण पाहतो. या आव्हान 51 धावांचा 51 लक्षाचा पाठला करताना मालोट चषकाचा विजेता संघ यशवंत पालवली. 7 चेंडू आणि 7 चेंडूमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. 7-22चं समीकरण. हार्ट ऑफ सिटी चॅलेंज ग्राउंड या मैदानातून या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून केलं जात आहे. जयप्रसंग चषक 25-26 भिनार आपण एन्जॉय करतोय. गुडघ्यावर बसून हा फटका केलेला मात्र आपण पाहतोय. या फटक्यामध्ये ताकद झोकता आली नाही. एलिव्हेशन देखील बनवता आलं नाही. हिमांशु पटेल चेंडूपर्यंत पोहोचतोय. फलंदाज 1 धाव पूर्ण करतात. षटकाची समाप्ती 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. 3 षटकांची समाप्ती धावसंख्या 30. इथून एका षटकाचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या एका षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 21 धावांची अजूनही आवश्यकता आहे. जिशे संलग्न ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि या स्पर्धेमधील आजचा पहिला दिवस आपण पाहतोय. जयप्रसंग स्पोर्ट्स क्लब भिनार आयोजित जयप्रसंग चषक 25-26 हे दिमागदार आयोजन. वर्ष 4थं आपण पाहतोय. 4थं पर्व आणि पर्वामध्येच हाय काही सर्व. या पर्वावर भिनार भाषेनं देखील असेल गर्व, कारण अतिशय चांगली या स्पर्धा आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. 6 चेंडू 21 धावांची आवश्यकता. चेतन पाटील आता मध्ये बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. दीपेश चौधरी आणि संजय चौधरी ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
आणि या जोडीवर आता पूर्णपणे मदार येऊन ठेवलेलं आहे. कारण 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये 21 धावांची इथून अजूनही आवश्यकता आहे. विकुल शतक्षण पाहायला मिळते. मात्र अजूनही आपण बघितलं तर 3 शतक्षक 30 सर्कलमध्ये आहेत. चेतन पाटील बॉलिंग ट्रॅकवर सर्वोच्च टाकताना जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेलेली आहे. इथे बुंद्यात हाताळलेला चेंडू, यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळतो. या खोलात हाताळलेला चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न नसणार आहे, फक्त एकच धाव. आणि आता मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना 5 चेंडूंनी 20 धावांची आवश्यकता. आज पहिल्या सामन्यामध्ये सावंत स्पोर्ट्स सावंत संघाने विजय संपादन केला होता. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने आपण आयोजन कमिटीच्या मेंबरशी संपर्क साधायचा आहे. जरीमध्ये अलिमगड संघ नाईक आणि जोगेश्वरी जुन नांदुरके संघ नाईक, भावेश पाटील आणि कृणाल पाटील आपण तोडा करा, लगेच संपर्क करा. फुलटा चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल वसूल, जसा चेंडू तसा समाचार. चेंडू पाहायला मिळतोय स्क्वेलेकच्या वरून षटकार. अतिशय कमजोर चेंडू होता आणि या कमजोर चेंडूचा खरपूस समाचार पाहायला मिळतोय. पंचांनी फक्त 1 मिनिट सामना थांबवायचा आहे, कारण ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सुस्वागतम. ज्या अतिथींचे मित्रांनो आपण आतुरतेने वाट पाहत होतो, अतिथी आपण पाहतो या युवकांच्या गळ्यातील आहेत. भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गुरव साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये आगमन झालं आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय त्यांचे सहकारी. इट्स फेअर डिलिव्हरी. निलेश गुरव साहेबांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. त्यांच्या समेत त्यांचे सर्व सहकारी आपल्याला पाहायला मिळतात. इट्स फेअर डिलिव्हरी. आपण शतरक्षण सजवायचं आहे. 4 चेंडू आणि 4 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता आहे. व्यापीठ जोरा नुकतंच ज्यांचं आगमन झालं आपण पाहतो या ज्या अतिथींची आपण आतुरतेने वाट पाहतो ते अतिथी कक्षामध्ये विराजमान झालेले आहे. निलेश गुरव साहेब यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्यासमोर त्यांचे सर्व सहकारी या आपण पाहतो या सर्वांचं जबरदस्त क्रिकेट का भिनार आयोजित जबरदस्त चषक 25-26 मध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत आपण पाहतोय चार चेंडू आणि 4 चेंडूमध्ये इथून अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 51 लक्षाचा पाठलाग एशियन पालुरी संघ करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4-14चं समीकरण. ऑनड्रायचा फटका मात्र मिड ऑन रिझल्ट मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळतंय. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना. आणि आता मध्ये 3 चेंडूचा खेळ. 3 चेंडूमध्ये 13 धावांची आवश्यकता. अटालीचे उद्योगपती मनोज पाटील साहेबांचं देखील निलेश गुरव साहेबांसमवेत आगमन झालेलं आहे. मनोज पाटील साहेब आणि निलेश गुरव साहेब या दोन्ही मान्यवरांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सगळ्यात विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय. या क्षेत्ररक्षक मात्र तिथे देखील सज्ज आहे. इथे देखील फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळालेली फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. आणि आता मध्ये समीकरण शेवटचे 2 चेंडू आणि 2 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. त्रिशूल या संघाविरुद्ध श्याम पाटील जे आपल्यामध्ये सध्या हयात नाहीत, त्या फलंदाजाने हा कारनामा केला होता ओपन क्रिकेटमध्ये. ज्यावेळी जयदुर्गा भादोड संघाला 2 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता होती आणि सलग 2 षटकार ठोकून तो सामना जयदुर्गा संघाला जिंकून दिला होता त्रिशूल या संघाविरुद्ध श्याम पाटील या फलंदाजाने. इथे मात्र चेंडूला उडवलेला इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जाईल वाट ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये. मग इथे आता इक्वेशन खूपच अवघड आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ पराभव मान्य केलेला एशियन पालवला या संघाने.
नक्कीच आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं जे कॅश प्राइज आपण पाहतोय ते कॅश प्राइज स्पॉन्सर केले गेले आहे भाजपचे युवा नेते निलेश गुरव साहेबांकडून त्यांची प्रमुख उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यावेळी मात्र गुडघ्यावर बसून हा फटका गेला मात्र हा फटका खेळताना उशीर झाला आपण पाहतो दिवा विझल्यानंतर त्यामध्ये तेल ओतण्याचं काम केलं गेलं आहे. हा सामना जिंकलेला आहे तो जरीमिरी अलिमगड बीज संघाने आणि या सामन्यातील सामनावीर ठरलेला आहे सनो पल्लट पाटील हॉटमॅन पल्लट पाटील यांचे सुपुत्र वेदर्श पाटील ज्याने सलामी मिळून 12 चेंडूमध्ये 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलेलं आहे. तो वेदर्श पाटील ठरला आहे या सामन्याचा प्लेयर ऑफ द मॅच. तर नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने का आपण तयारीत राहायचं आहे आणि जरीमध्ये अलिमगड संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. आणखीन एक अलिमगड संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो आज खास दिवस आहे कारण आज आमचे फर्स्ट कॅश प्राइज स्पॉन्सर युवकांच्या गळ्यातील ताईत आपण बघतो युवकांचे प्रेरणास्थान भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष निलेश गोरे साहेबांचा आज वाढदिवस आणि त्यांचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट करणार आहोत. वाढदिवसाचा केक कापून आपण त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहोत. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊया. विदेश पाटील ठरला या सामन्यावर आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक मी देण्यासाठी विनंती करेन आमचे प्रमुख अतिथी निलेश गुरव साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक विदेश पाटील यास द्यायचं आहे. सनो पल्लट पाटील आपण बघतोय हॉटमॅन या मैदानावर नेहमीच त्यांची चांगली कामगिरी राहिली नाही त्यांच्या सुपुत्रांनी देखील या मैदानावर आता मात्र चांगली कामगिरी या सामन्यामध्ये केलेली आहे. वेल प्लेड विदेश आणि ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच. जोशी जुन्या संघाने कृणाल पाटील आपण तोडा करा लगेच सामना सुरू होण्याअगोदर आपण संपर्क करायचा आहे कृणाल पाटील आणि त्यानंतर आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. कृणाल पाटील सर्व आपण संपर्क साधायचा आहे आणि त्यानंतर आपण सामना सुरू करणार आहोत.
हे मेरी हे कामना. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू निलेश गुरव साहेब. हॅपी बर्थडे टू यू. निलेश गुरव साहेबांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. तुम जियो हजारो साल, साल का दिन हो 50,000. आपण पाहू शकता निलेश गुरव साहेबांचा वाढदिवस आपण इथे सेलिब्रेट केला गेलेला आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला फर्स्ट कॅश प्राईज स्पॉन्सर केले गेले आहे. आमचे फर्स्ट कॅश प्राईज स्पॉन्सर निलेश गुरव साहेबांची उपस्थिती आपण पाहतोय. आज त्यांचा वाढदिवस आणि वाढदिवस आपण इथे साजरा केलेला आहे. आपण पाहू शकता त्यांना वाढदिवसाच्या पुन्हा एकदा आमच्या आयोजन कमिटीकडून, आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून, लाईव्ह टेलिकास्ट टीमकडून वाढदिवसाचे लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा. आणि वली आपण पुन्हा एकदा सामना वारगडे आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. बोलो तयार. मुकेश पाटील. हा बॉल ऑन साईडला पूल केलाय. जबरदस्त ताकद होती या फटक्यामध्ये. पुल अँड पॉवरफुल स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय पहिला सिक्सर अल्पेशच्या बॅटमधून. कडक शॉट, बेधडक शॉट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळाला. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल होता आणि ऑन साईडला सरळ भिरकावून दिलाय. सरळ सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा पहिला टाउरिंग सिक्सर. आज सकाळपासून आपण आकुट टप्प्याचा बॉल होता. खरं तर दुमासर आपण आता तिसरा सामना पाहतोय. मला आठवते सकाळपासून एकही षटकार आपल्या स्टेज पासून म्हणजे लॉंग ऑन काऊ कॉर्नर पासून तर प्रियांशी स्टुडिओ पर्यंत एकही सिक्सर आलेला नाहीये. म्हणजे या क्रीडांगणावरती फलंदाजांना माहितीये धावा कुठे